कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बसा तुम्ही। आल्या गेल्याची काय नाही, बाहेर गेलेल्यांची, आपल्यावर सासूगिरी करणाऱ्यांची जर तुम्हाला दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे। लक्ष्मी अरे बापरे, केवढा दूर काय आहे सरस्वती? एवढी नजर लागली होती तुम्हाला? हो ना सरस्वती काय आहे हे? वहिनी, तुम्हाला नाही कळलं? अहो मी नजर काढली तुमची। ओ मला नव्हतं कळलं। इतकं काय अगं, पण का करतेस हे सगळं? का करते म्हणजे? तुम्ही इतकं भारी काम केलंय ना म्हणून। खरंच सरू, तुला आठवतंय का की तू एकदा म्हणालेलीस वहिनींना, वहिनी तुमच्या मेंदूची पूजा करू का? आपण खरंच करायला हवी। हो ना, आत्ताच करते वहिनी। सरस्वती नको, थांब अगं पण खरंच वहिनी, हे सगळं ना तुमच्यामुळेच झालंय। म्हणजे आपण एवढे महिने प्रयत्न करत होतो की लीलाला घराबाहेर काढूया, पण हे फक्त तुम्हीच करून दाखवलं। करून दाखवलं म्हणजे काय? करायलाच हवं होतं। आजपर्यंत आपण तिच्या सगळ्या गोष्टी सहन केल्या, नको त्या गोष्टी पण सहन केल्या, पण यावेळी तिने माझ्या आणि यशच्या मध्ये याची खूप मोठी चूक केली आहे। आता काय मी तिला या घरात परत येऊ देत नाही। ते बंद कर। हो आओ जरा बघा कोण आले ते। नमस्कार। नमस्कार। तुम्ही आता या वेळेला इथे? त्याचं काय झालं की सॉरी तुम्ही झोपायच्या तयारीत होतात का? कसं आहे, जहागीरदारांकडे या वेळेपर्यंत कोणी झोपत नाही। नाही, तुम्ही रस्ता चुकलेला दिसताय। हे जहागीरदारांचं नाही, मोहितांचं घर आहे। नाही, मी बरोबर पत्त्यावरती चालूय। त्याचं काय झालंय, लीला जहागीरदार, आमच्या लीला वहिनी त्या इथे माहेरी आल्यात ना, त्यामुळे आमच्या एजे सरांना करमत नाहीये, म्हणून आमच्या लीला वहिनींच्या दिमतीला त्यांनी मला पाठवलंय त्यांची काळजी घ्यायला। विश्वा दादा, अरे लीला वहिनी बाजू। लीला वहिनी, मी इथे तुमची काळजी घ्यायला आलोय। बोला काय हवंय तुम्हाला? चहा, कॉफी, लिंबू पाणी, या व्यतिरिक्त काही हवं असेल तर ते पण तुम्ही। विश्वा दादा, हे बघ किती वाजलेत। ह्यावेळी सामान्य लोक झोपतात। हा, हे पण बरोबर आहे। मग मी तुम्हाला काही देण्याच्या ऐवजी तुम्हीच मला तुमच्या घरातला कोपरा देता का? तिथेच माझं सामान ठेवतो। म्हणजे तू इथे राहणार आहेस? का? जरा जागा देता का मला जायला? आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर का? कारण तसा एजे सरांचा आदेशच आहे की मी लीला वहिनींची काळजी घेतली पाहिजे। लीला वहिनी, कुठे ठेवू माझी वळकटी? पण त्याआधी मला जरा वॉशरूमला जायचंय, फ्रेश व्हायचंय। ये मी दाखवते। हा, आलोच। आओ नाही, आता तर माझी खात्रीच पटली, नक्की काहीतरी गडबड आहे। काहीतरीच काय? कसली गडबड? नाही, गडबड आहे। कस? आओ हे बघा, मला सांगा, माहेरी आलेल्या कुठल्या मुलीच्या दिमतीला असं नोकर पाठवतं कोणी? मला तर वाटतं एजेंना ना लीलाने जहागीरदारांच्या घरी परत येऊच नाही असं वाटतंय, म्हणून तिच्यावर लक्ष ठेवायला त्यांनी या नोकराला पाठवलंय। हा जो विचारत होता ना, चहा देऊ का, कॉफी देऊ का, ते काही नाही, खातिरदारी नाही, नाटक आहे नाटक। कालिंदी, पहिली गोष्ट म्हणजे ना, विश्वरूप त्यांचा नोकर नाहीये। हा, तो घरातलाच एक मेंबर आहे। आणि तू म्हणते तसं असेल ना, ते एजेने लीलाला फोन का केला असता? एजेंनी फोन केला होता? हो। कधी ते? काहीतरीच आपलं। कधी? मला माहितीच नाहीये। विश्वा दादा, हा, आता मला खरं खरं सांग, तू नक्की का आलायस इथे? खरंच सांगतोय मी, एजे सरांनी मला इथे पाठवले म्हणून मी इथे आलोय, कारण त्यांना तुमची काळजी वाटते म्हणून त्यांनी मला इथे पाठवलं। त्यांना काळजी वाटते माझी? हो, खरं सांगतोय मी। कसं आहे ना लीला वहिनी, एजे सरांना ना व्यक्त होता येत नाही,
ते तुम्हाला खरंच खूप मिस करतात. त्यांना ना म्हणजे तुम्ही अशा लांब गेलात ना की त्यांना खूप अस्वस्थ व्हायला होतं, बेचैन व्हायला होतं. सांगा का? कारण त्यांना तुमची सवय झालीये म्हणून. पण तू खरं बोलतोयस ना? म्हणजे उगाच आपलं मला बरं वाटावं म्हणून नाही ना म्हणतेस? आता मी का खोटं बोलेन माझ्या बहिणीशी? आणि मला सुद्धा बहिणीबद्दल काहीतरी वाटतं ना, म्हणून मी इथे आलोय. पण तुम्ही अशा उभ्या का? अहो दुखापत झाली ना तुम्हाला. नाही, मी ठीक आहे. हो नाही, तुम्ही विश्वास दादा, हे बघ, बसा बसा इथे. सावकाश शांतपणे बसा. तुम्हाला पेन किलर द्यायचे मला ती. मी घेईन. अहो अजून प्या पाणी. गोळी आत गेली पाहिजे ना. गेली. नाही नाही अजून प्या. अजून दे माझ्याकडे दे. तुम्ही गोळ्या घेतल्या का मी देऊ? घेतल्या ना. वा वा वा. येस आता 24/7 तुझी काळजी घेणार आहेत. खूप होते. ऑल द बेस्ट. लीलाताई, माझी ना लहानपणापासून खूप इच्छा होती की मला एक बहीण असावी. आणि देवाने लीलाताईच्या रूपाने ती इच्छा माझी पूर्ण केली. ते म्हणतात ना, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. ते तुमचा तो हा हे वाला कोण? ते हे शाहरुख खान. हा शाहरुख खान. अहो तो नाही का म्हणत की अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो फिर मग रंजिश महा नाही ते साजिश नाही गुजारिश असं ते मग ते एकदम छान मग एकदम भारीच मग एकदम. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, आमच्या शेजारी ना एक मुलगा राहत होता. त्याला ना 2 बहिणी होत्या. ते 3 जण खूप खेळायचे, खूप मजा करायचे, खूप मस्ती करायचे, खूप खाऊ खायचे. त्या तिघांकडे बघून मला सारखं वाटायचं मला पण अशा बहिणी हव्या. पण देवाने खरंच माझं ऐकलं. आता मला एक नाही, मला 2 बहिणी आहेत, लीलाताई आणि रेवतीताई. लीला वहिनी. विश्वादादा, हो काय करतोस? हो केवढ्याने दचकते तुम्ही. लीला वहिनी, तुमच्यासाठी टेडबी बेटी. विश्वादादा, कशाला करतोयस एवढं सगळं? हे बघ आता ना मी त्या ऍक्सिडेंट मधनं बऱ्यापैकी रिकव्हर झाले. हातपाय अगदी व्यवस्थित चालतायत. काय करायचं सगळं हातात द्यायची? असं कसं? एजे सरांची ऑर्डरच आहे तशी, फॉलो करावीच लागेल. तुमचे एजे सरांचं ना काय कळतच नाही बाबा मला. नाही एरी मला असं वाटतं माझ्यावर जाच करते, पण आता असं वाटतंय की माझ्यावर पाळ ठेवतंय. सत्य आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.